श्रद्धा सावंत संवाद मराठीच्या श्रावणी सोमवार स्पेशल या कार्यक्रमात आपले स्वागत। भाविकांचे श्रद्धास्थान खोपोलीतील मोगलवाडी येथे असलेले 12 ज्योतिर्लिंगांचे शिवमंदिर। 300 वर्षांपूर्वीचे रसायनेतील पुरातन श्री रसेश्वराचे स्वयंभू देवस्थान। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान खालापूर तालुक्यातील ढेकूचे शंकर मंदिर। निसर्गाच्या सानिध्यातील कर्जत तालुक्यात असलेले सालवड येथील शिवमंदिर। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पेणचे श्री क्षेत्र पाटणेश्वर। काळू डोईफोडी शाही नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील संगमेश्वर शिवमंदिरात श्रावणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। या कार्यक्रमाची सुरुवात करूया खोपोलीतील मोगलवाडी येथे असलेल्या शिवमंदिरानं। खोपोलीतील मोगलवाडी येथे असलेले शिवमंदिर भाविकांचं श्रद्धास्थान झाले। 10 वर्षांपूर्वी उभारलेल्या या मंदिरात भाविक श्रद्धेनं दर्शनासाठी येतात। 12 ज्योतिर्लिंगांचं हे स्थान भाविकांना आकर्षित करत असून खोपोलीसह दूरवरून भाविक शंकराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। खोपोलीतील 12 ज्योतिर्लिंग असलेल्या या शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते। पूर्व पश्चिम असे हे मंदिर असून भव्य आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर एका मोठ्या हॉलमधून वर चढल्यानंतर नंदीचे दर्शन घेता येते। त्यानंतर 11 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते। हे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर नंदीच्या बाजूला पायऱ्यांवरून खाली उतरले की 12व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते। – 2007 साली हे मंदिर उभारण्यात आले आहे। मागच्या 10 वर्षात हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। मंदिरात अखंडपणे भजन आणि कीर्तन सुरू असते। शिवरात्रीला 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। काल्याचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविक गर्दी करतात। श्रावणातल्या सोमवारी दर्शनासाठी दूरवरून भाविक येथे येतात। आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये आपले जे पुजारी जे येतात आणि पूजा करून जातात तर त्या दर सोमवारी भजन असतो। आपल्याकडे लेडीज भजन असतो, मंडळाचा कार्यक्रम असतो, श्रद्धा असते। दर शनिवारी शुक्रवारी असं कार्यक्रम होत असतात। ह्या कार्यक्रमासाठी दर सोमवारी भजनच असतो आणि श्रद्धा असतात, बैठकी असतात, असे कार्यक्रम होत असतात आमच्याकडे। आणि श्रावण महिन्याचा महाप्रसाद असतो। महाप्रसादाला आम्ही लास्ट शनिवार किंवा सोमवार तर जो कार्यक्रम नसेल त्या दिवशी आम्ही महाप्रसाद ठेवतो। महाप्रसाद संध्याकाळी 6ला जो चालू होतो तो संध्याकाळी 11 वाजता संपतो। आणि त्यानंतर आमच्याकडे शिवरात्रीचा कार्यक्रम असतो आमच्याकडे 5 दिवस। 5 दिवस कार्यक्रममध्ये आमच्याकडे कीर्तन असं होत असतो दररोज 5 दिवस। सध्या मंदिर असलेल्या भागात पूर्वी जंगल होते। या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते। याच भागात महिलांनी एका साधूला पाहिले। साधू दिसल्यानंतर गायब व्हायचा। स्थानिक महिलांनी पोलिसातही तक्रार केली, परंतु काही हाती लागत नव्हते। एक दिवस नगरपालिकेचे कर्मचारी सफाई करण्यासाठी आले आणि त्यांना शंकराची पिंड दिसली। त्यानंतर या जागी पत्र्याचे शेड उभारण्यात आले। स्थानिक नागरिक आणि शिवभक्तांनी पुढाकार घेत भव्य असे शिवमंदिर या ठिकाणी उभारले आहे। मंदिरासाठी करीमशेठ भिकारी आणि गणपतराव देशमुख यांनी आपली जागा मोफत दिली आहे। 10 वर्षातच हे मंदिर नावारूपाला आले असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। हे ज्या वेळेला म्हणजे असं 2007ला एक पिंड होती इथे, तर इथं खूप काय असं जंगल होतं माजलेलं। त्या जंगलामध्ये म्हणजे असे लोक यायचे, असे चोरी व्हायची आणि असे एक साधू म्हणून निघाले होते एक वेळेला। तर ते असे आमच्या तिथले 1-2 लेडीज होत्या, तेही बघितलं होते। ते यायचं आणि गायब व्हायचं म्हटल्यानंतर ते बरेच प्रयत्न केले। तर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। ती कंप्लेंट पोलीस येऊन बघायला लागले तर कोणी काही भेटलं नाही आम्हाला। आमच्यानंतर आमचे दोस्त होते जोडीला, एक आमच्या गावातली 1-2 मुले होती, राजू जाधव, जगताप होतं, संतोष जगताप, सुरेश दिघे, शंकर गायकवाड, अशी बरीच लोक होती। आणि आम्ही चिकार प्रयत्न केले इथे बघायचे, पण कोणी काय मिळाले नाही आम्हाला। मग इथंशी काय झालं, 1-2 वेळा अशी चोरी झाली। लेडीज लोकांचे गंठण असे चैन खेचायला लागले। त्यावेळेला आम्ही कंप्लेंट केली तरी कोणी काय मिळालं नाही। मग त्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी आले आणि ते साफ करायला लागले। त्यावेळेला इथं साफ करता हे संपूर्ण तिथं 11 ज्योतिर्लिंग भेटले। पहिले एक 12 होतं पहिले आणि नंतर 11 भेटले। त्यावेळेला तो मंदिर आम्ही इथं स्थापन केलं।
आमचं मंदिर म्हणजे आम्ही पहिल्या वेळेला एक असं साधा शेड बांधलं आणि लगेच शेड बांधल्यानंतर 5-6 महिन्यांनी काम चालू केलं. ते पण आम्हाला 5-6 महिन्यांनी काम चालू म्हणजे जागा आमची नव्हतीच. जागा करीम शेठ भिकारी म्हणून त्यांची होती. तर त्यांच्याकडे आम्ही हात घातलो, बाबा आम्हाला या मंदिरसाठी जागा द्या. मग तेही आम्हाला ही जागा दिली आणि त्याच्यामध्ये थोडी देशमुखांची गणपतराव देशमुख आणि भिकारी साहेबांची. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी. आता माहिती घेऊया 300 वर्षापूर्वीच्या रसायनीच्या शिवमंदिराची. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या पराडे सिद्धेश्वरी रस्त्यावरील पाताळगंगा पुलाजवळ नदीकिनारी श्री रसेश्वर शिवलिंग हे स्वयंभू देवस्थान आहे. हे देवस्थान 300 वर्षांपूर्वीचे पुरातन असावे असा अंदाज बांधला जात आहे. मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू असून मंदिराचे पुरातन काम हे पाषाण दगडाचे आहे. हे मंदिर पूर्वी विश्वेश्वर या नावाने ओळखले जायचे. यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार पु ल देशपांडे यांनी केल्यानंतर रसेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. सन 2001 मध्ये HOC कंपनीच्या व्यवस्थापन कमिटीने लक्ष घालून रसेश्वर विकास समिती स्थापून मंदिराच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले. यावेळी रसेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे काम नागू धोत्रे यांनी स्वखर्चाने केले. त्यांना रसेश्वराची प्रचिती आल्याने त्यांनी सभामंडपाचे काम पूर्ण केल्याचे समजते. या मंदिराचे कळस पुरातन दगडगोट्यांचे आहे. श्री रसेश्वर मंदिरासमोरील स्वयंभू दीपमाळ भंग पावल्याने त्या जागी केरळहून आणलेली दीपमाळ दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधत आहे. या दीपमाळेभोवती काचेचे आवरण देण्यात आले आहे. मंदिराच्या दक्षिणेस हवनकुंड, दोन्ही बाजूस पिंपळ वृक्ष असून मंदिरासमोरच वटवृक्ष आहे. मंदिराच्या मागील बाजूस घाट आहे, तेथे दशक्रिया विधी पार पडतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ समितीचे कार्यालय आहे. उत्तरेस गोमुख असून शिवलिंगासमोर स्वयंभू नंदी आणि संगमरवरी कासव मूर्ती आहे. तर मागील बाजूस देवीची मूर्ती आहे. श्री रसेश्वर मंदिरात आश्लेषा बळी, भगवती सेवा, महागणपती हवन, रुद्र एकादशी, वसुंधरा, कृष्णपूजा आदी कार्यक्रम पार पडतात. रोज सकाळी शिवलिंग पूजन, अभिषेक, आरती, नैवेद्य आदी कार्यक्रम होतात. येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होत असून मंदिराच्या परिसरात अनेकदा नागदेवतेचे दर्शन होत असल्याचे भाविक सांगतात. श्री रसेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असून अनेकांना प्रचिती आल्याचे समितीचे सुरेंद्र पावसकर यांनी सांगितले. राकेश कराडे, संवाद मराठी, रसायनी. आपण पाहत असलेली सर्व मंदिरं पुरातन आहेत. ढेकू येथील शिवमंदिर सुद्धा पुरातनच आहे. पाहुयात या मंदिराची माहिती. खालापूर तालुक्यातील ढेकू येथे नवस पूर्ण करणारे भगवान शंकर मंदिर आहे. गावातील ग्रामस्थांची तहान भागवून श्री शंकराने या ठिकाणी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. सुमारे 125 वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून या मंदिरात असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेतात. ढेकू गावातील शंकर मंदिर हे चारही बाजूने गजबजलेलं आहे. हा परिसर औद्योगिक वसाहतीचा असल्याने ढेकू गाव आणि कारखाने यांच्या मधूनच जाणाऱ्या सासगाव रस्त्यालगत हे मंदिर असल्याने आपोआपच प्रवास करताना प्रवाशांचे हात जोडले जातात. मंदिरात प्रवेश करताना प्रथम नंदीचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात प्रवेश करून खाली उतरून जावे लागते. गाभाऱ्यातील वातावरण नेहमीच अतिशय थंड असते. त्यातच भाविकांकडून नामस्मरणाचा जप होत असताना वातावरण भक्तिमय होऊन जाते. रोज सकाळी या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी आवर्जून मंदिरात दर्शन घेण्यासाठी थांबत असल्यामुळे सकाळच्या वेळी हे मंदिर नेहमीच गजबजलेलं असतं. 125 वर्षांपूर्वी हे गाव लहान होते. त्यावेळी गावात एका बाजूला पिण्याच्या पाण्याची विहीर होती. पुढील काळात गाव वाढत गेल्याने त्या विहिरीचे पाणी गावाला पुरेनासे झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत भगवान शंकराला नवस केला की आम्ही बांधलेल्या विहिरीला पाणी लागले तर त्या विहिरी शेजारी शंकर मंदिर बांधू. त्यानंतर विहीर खोदण्यास सुरुवात केली आणि काही फुटावरच विहिरीला भरपूर प्रमाणात पाणी लागले. त्यामुळे ग्रामस्थांनी याच विहिरीच्या शेजारी शंकर मंदिर बांधले आणि तिथे पिंडीची स्थापना केली. विहिरी म्हणजे ज्या टायमाला इथं देऊळ नव्हता, पूर्वी पाण्याची टंचाई असायची, त्या टायमाला इथं लोकांनी नवस केला की आमची इथं विहीर बांधू आम्ही. त्या विहिरीत जर पाणी लागलं तर नंतर मग आम्ही इथं शंकराचं मंदिर बांधू.
तर त्या टायमाला मग विहीर खणली, लोकांनी विहीर बांधली आणि मग त्याला पाणी लागायचं. मग लोकांनी विचार करून शंकराचं मंदिर बांधून टाकला. 125 वर्षांपूर्वीचे हे शंकर मंदिर लोकसहभागातून बांधण्यात आले. त्यानंतर 1955च्या दरम्यान पिंडीच्या चारही बाजूला अर्धवट भिंती बांधून कौलारू छत चढवले. त्यानंतर लाकडाचा वापर करीत पूर्ण मंदिर बांधण्यात आले. मंदिराचं नवीन बांधकाम करावं या दृष्टिकोनातून 1984च्या काळात मंदिराचे पूर्ण बांधकाम तोडून मजबूत दगडी जोता बांधून गाभाऱ्याचे पूर्ण काम करीत चौकोनी कळस बसविला. पुन्हा 2015मध्ये ग्रामस्थांनी शेजारी असलेल्या कारखान्यांच्या मदतीने भव्य मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर साधारण 100 ते 125 वर्षापूर्वीचं आहे. जेव्हा हे गाव आमचं वसलं त्याच्यानंतर काही लोकांच्या सहभागातून इकडे एक विहीर खोदली गेली पाण्याची टंचाई असल्यामुळे आणि हा एक मंदिर बांधला गेला. त्याच वेळेस गावदेवीचं सुद्धा मंदिर आमच्याकडे बांधलं गेलं. काही वर्षांनी गावातीलच काही लोकांनी त्याची दुरुस्ती करून साधारण 55-56च्या दरम्यान ह्या मंदिरावरती कौलं चढवली. अजूनही तुम्ही इतर गावातनं गेलेस तर ज्या स्ट्रक्चरचं देऊळ असतं लाकडाचं त्या स्ट्रक्चरचे देऊळ होते. नंतर जेव्हा आमच्याकडं गावाचा कारभार आला त्या कारभारामध्ये आम्ही या मंदिराला एक जोता बांधून त्याच्यावर लोकसहभागातून विटा वगैरे जमा करून हा आम्ही एक भिंती घालून त्याच्यावरती पत्रे घेतली आणि हा मंदिर बांधला. आणि पाठीमागची बाजू शंकराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्याला सुद्धा भिंती घालून स्टाईल लावून तो एक चौकोनी कळस असा देऊन त्या काळात बांधला गेला. तो वर्ष साधारण 87-88चा काळ असेल. त्याच्यानंतर मी ग्रामपंचायत सरपंच झाल्यानंतर काही आम्ही इथे सुधारणा करून या भागाची स्वच्छता केली आणि या भागात काही लोकांच्या सहभागातून परत या ज्या मंदिराला एक कळस देऊन चौकोनी कळस दिला आणि त्याच्याही नंतर एक 10-15 वर्षांनी साधारण 2005च्या दरम्यान या दोन्ही देवळावरती मोठे कळस उभे केले गेले. त्या कळसाला या भागातील कंपन्यांनी आणि काही ग्रामस्थांनी लोकांनी सहभाग घेतला आणि तो कळस पूर्ण करून टाकला. अशा पद्धतीने आमचं हा मंदिर उभा राहिलं. सासगाव विभाग नव्हे तर खालापूर भरातून येथे भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीचा 3 दिवसीय मोठा उत्सव येथे साजरा केला जातो. प्रत्येक श्रावणी सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. दिनेश पाटील, संवाद मराठी, खालापूर. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपल्या स्वप्नातील घर निळकंठ व्हॅली. वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे निर्माण केलेले सुसज्ज फ्लॅट. 1, 2, 3 BHK फ्लॅट उपलब्ध. 7 मजली इमारत 2 लिफ्टसह. पार्किंगची उत्तम सोय. क्लब हाऊस, गार्डन, पार्टी हॉल, गार्डन लॉन, जिम अशा मनोरंजक सुखसोयी. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मार्केट, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. नो सर्व्हिस टॅक्स, नो वॅट, OC प्रमाणित. तुमच्या आमच्या मनातलं स्वप्नातलं घर देणारा गृहप्रकल्प निळकंठ व्हॅली, खोपोली. DTE प्रमाणित मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्न. तंत्र शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जत. तंत्र शिक्षण क्षेत्रातील यशस्वी आणि दमदार 25 वर्ष. ॲडमिशन ओपन फॉर इयर 2017-2018. अत्याधुनिक तसेच प्रशस्त लॅबोरेटरी आणि वर्कशॉप. मुंबई युनिव्हर्सिटीच्या वार्षिक मानांकनात अग्रेसर. क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, औद्योगिक क्षेत्रांच्या भेटी तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर देणारे कार्यक्रम. प्रशस्त इमारत, स्वच्छ वातावरण. उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वृंद. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल. 2017-2018 साठीच्या प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश उपलब्ध. आता माहिती पाहूयात निसर्गाचा विलोभनीय ठेवा लाभलेल्या कर्जत तालुक्यातील शिवमंदिराची.
कर्जत तालुक्यातील सालवड येथील शिवमंदिरात श्रावणी सोमवारी गर्दी होत असून भाविकांचे ते श्रद्धास्थान बनत चालले आहे. निसर्गाचा विलोभनीय ठेवा लाभलेल्या कर्जत तालुक्यातील हे शिवमंदिर फार पुरातन आहे. पांडव अज्ञातवासात असताना ते दक्षिण दिशेला प्रवास करत पेज नदी किनारी आले. तिथे त्यांनी मुक्काम केला आणि पुढच्या प्रवासाला जाताना सकाळी शंकराची पिंड तयार करून पूजा केली. कालावघात नदीच्या प्रवाहात ही पिंड दडपून गेली. कर्जत तालुक्यातील हे महादेवाचं मंदिर सुरेख आणि सुंदर असून नदी किनारी आहे. बाजूने गर्द हिरवाई. मुंबईतील कर्नल धालीवाल यांना स्वप्नात येऊन मी तिथे आहे, तू प्रतिष्ठापना कर असं सांगितल्याचे बोलले जाते. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की कर्नल धालीवाल जे आहेत त्यांच्या जागेमध्ये हे मंदिर होतं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये श्री महादेव आले आणि त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी माझी स्वयंभू अशी मूर्ती आहे, तिथे तू उत्खनन कर. आणि महादेवांच्या सांगण्यानुसार त्यांनी इथे उत्खनन केलं, तेव्हा ती आपल्याला मूर्ती सापडलेली त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून ते त्यांच्या स्वखर्चाने मंदिर उभं केलं. आणि या मंदिराचा फायदा असा झाला आहे की आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांना, सालवड, नसरापूर या सर्व ग्रामस्थांना इथे माणसाच्या मूर्तीनं जे पिंडदान करतात त्या पिंडदान करण्यासाठी या जागेचा उपयोग व्हायला लागला. सर्व ग्रामस्थांच्या आणि आजूबाजूच्या धनगरांच्या जे फार्म हाऊसवाले जे देणगीदार लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या मदतीने आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला, साफसफाई करण्यात आली, अशी या शिवमंदिराची आख्यायिका आहे. कर्नल धालीवाल कर्जत येथील सालवड गावी आले. त्यांनी नदी किनारी लगतची जागा खरेदी केली. उत्खनन केल्यानंतर शंकराची पिंड सापडली. त्यांनी या ठिकाणी सुरेख मंदिर उभारलं. दरवर्षी येथे शिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. होम हवन, पूजा अर्चा, भजन कीर्तन आदी कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे होत असतात. श्रावणी सोमवारी मात्र येथे ठराविक भाविक दर्शनासाठी येतात. देऊळ भारी प्राचीन मंदिर आहे. मी अक्सर इकडे येतो आणि इकडे येऊन मला भारी आनंद वाटतो आणि भारी रम्य वातावरण आहे इकडचं. ते आपण शब्दाने बोलू शकत नाही आहे. बाकी दुसरं काय म्हणेन मी. धालीवाल यांच्या मृत्यूनंतर जयकुमार डड्डा यांनी या मंदिराचा आणखी जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आहे. संतोष दळवी, संवाद मराठी, कर्जत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पेण तालुक्यातील पाटणेश्वराची काय महती आहे ती जाणून घेऊयात. पेण तालुक्यातील पाटणोली गावातील श्री क्षेत्र पाटणेश्वर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विशेष म्हणजे या गावात कोणतीही सार्वजनिक वाहनं जात नसली तरी आपले स्वतःचे वाहन घेऊन किंवा पायी चालत जाऊन असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेतात. मंदिराच्या बाजूला असलेले तलाव मंदिराच्या शोभेमध्ये आणखी भर टाकते. या मंदिराजवळ आल्यावर आपोआपच तोंडातून ओम नमः शिवाय हे उच्चार आल्याशिवाय राहत नाहीत. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर सुरू असणारा जप आणि त्याचा घुमणारा नाद भाविकाला भारावून सोडतो. मंदिराच्या बाजूला असणाऱ्या फूल बेलांच्या आणि मिठाईच्या गाड्यांनी या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. या मंदिराच्या बाहेर जेवढी भाविकांची रांग असते तेवढीच रांग मंदिराच्या सभागृहात आणि गाभाऱ्यात असते. माझी आज चौथी पिढीची आहे. मंदिर स्वयंभू स्थान आहे. आज अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये असं ठिकाण मिळणारच नाही कुठेही. स्वयंभू स्थान आज टिळाची आणि मूर्ती वाढत चाललेली आहे आणि प्रत्येकाला चांगले चांगले अनुभव आलेले आहेत. आज जो मनावरची इच्छा सफल करायची असेल, पाटणेश्वरांनी प्रार्थना केली, आपली इच्छा पूर्ण करणारा पाटणेश्वर आहे. आणि असंच सेवा आमच्याकडनं घडो ही पाटणेश्वरांनी प्रार्थना आहे. या मंदिराची आख्यायिका फार वेगळी आहे. सुमारे 150 ते 200 वर्षांपूर्वी एक शेतकरी आपले शेत नांगरत असताना नांगराला काहीतरी लागले असल्याचे त्याला जाणवले. त्याने त्या जागेवर पाहिले असता तिथून रक्त वाहू लागले होते. प्रथमदर्शी त्या शेतकऱ्याला साप किंवा प्राणी असेल असे वाटले, पण त्यानंतर निरखून पाहिले असता एका पाषाणातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. हे समजताच तो शेतकरी घाबरून गावात आला आणि गावातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. गावातील लोकांनी त्या शेतात धाव ठोकली आणि पाहिले असता ती स्वयंभू शंकराची पिंड असल्याचे दिसले. पाटणेश्वर हे स्वयंभू मंदिर आहे. हे स्वयंभू मंदिर म्हणजे आपल्या रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. बाहेरचे लोक इथे भाविक पुणा, मुंबई, ठाणा, मुलुंड वगैरे असे बाहेरचे भाविक लोक येतात आणि ते भाविक लोक इथे नवस करून जातात देवाला. आणि देवाचे नवस फेडण्यासाठी महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी होतो. तसेच याची आख्यायिका सांगण्यासारखं आहे तर इथे पाटील कुटुंबाची शेती होती, लागवड शेती होती
त्या लागवडीमध्ये नांगरके चालू होते. नांगरके हा प्रकार चालू होता आणि नांगरके प्रकार हा चालू असता वेळेस त्या पिंडीला नांगराचा फाल लागला आणि तिथून रक्त हा पूर्ण शेतभर रक्त झाला. आणि रक्त का आला म्हणून सर्व पाटील कुटुंब घाबरले आणि नंतर जिथे बुडबुड येत होते तिथून ही शंकराची पिंड बाहेर निघाली आणि असा हा स्वयंभू पाटणेश्वर मंदिर या रायगड जिल्ह्यामध्ये, पेन तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि इथे रायगड जिल्ह्यामध्ये नाही, पेन तालुक्यात नव्हे तर बाहेरचे लोकही भाविक आपलं नवस फेडण्यासाठी इथे नवस करतात देवाला आणि ते देव त्यांचं नवस सफल झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी आपले पाटणेश्वर येतात. असं स्वयंभू पाटणेश्वर मंदिर हा पेन तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. पेण तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील असंख्य भाविक नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी पाटणेश्वराला येतात. खरे पाहता या गावचे नाव जरी पाटणोली असले तरी श्री क्षेत्र पाटणेश्वरामुळे या गावाला पाटणेश्वर नावाने देखील ओळखले जाते. या गावात महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. स्वप्नील पाटील, संवाद मराठी, पेण. आता पाहूयात मुरबाड तालुक्यातील त्रिवेणी संगम असलेल्या शिवमंदिराची माहिती. मुरबाड शहापूर या 2 तालुक्यांची सीमारेषा ठरलेल्या काळू, डोईफोडी, शाई नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या संगमेश्वर या शंकर मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला भोलेनाथ भक्तांची गर्दी होते. श्रावण महिन्यात अन्य दिवसांपेक्षा सोमवारी पहिला अभिषेक व्हावा म्हणून मध्यरात्रीनंतर भाविक रांगेत उभे असतात. मंदिराचा गाभारा छोटा असल्याने 8 भाविक एका वेळेस अभिषेक करू शकत असल्याने दिवसभर या मंदिरात अभिषेक केले जातात. त्याचबरोबर त्रिवेणी संगम असल्याने वर्षभर दशक्रिया विधी करण्यासाठी नाशिकऐवजी येथेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोक येत असतात. पुणे जिल्ह्यात उगम होऊन माळशेजच्या डोंगर रांगातून कोसळत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुक्यांची सीमारेषा ठरलेल्या काळू, डोईफोडी तसेच शाई नदीच्या संगमावरील हे प्राचीन शिवमंदिर. करबंदीच्या जाळीतून कांदफळ काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेची पहार लागून हे शिवलिंग बाहेर आल्याची कथा सांगितली जाते. ब्राह्मण गावातील कपिला गाय व्यायल्यानंतर आपल्या वासराला दूध पाजण्याऐवजी आता जिथे मंदिर आहे तिथे येऊन पान्हा सोडत होती. 3-4 वेळा ही घटना घडल्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर शिवलिंग सापडल्याची कथाही या ठिकाणी ऐकायला मिळते. तरी ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे, इथे गुरुचरणा बाळका नित्यनेमाप्रमाणे जनावर घेऊन यायचा आणि ती चारून संध्याकाळी घरी घेऊन जायचा. त्यावेळी दुसऱ्या दिवशी असा प्रकार झाला, ती गाय व्याली, तिचं नाव कपिला होतं आणि ती घरी वासरू तो घेऊन गेला आणि आपली जनावर नित्यनेमाप्रमाणे आणून तो चारून घरी घेऊन चालला होता. तेव्हा गाय तिथून ती पळाली. असं 3 दिवस लागोपाठ झालं आणि त्यामुळे मला असं वाटलं, त्याला असं वाटलं की काहीतरी इथे प्रकार आहे, ती गाय येऊन सगळं दूध इथे खाली करते त्या मातीवर, म्हणजे इथे काहीतरी असलं पाहिजे. मग गावकऱ्यांना जमा करून त्याने हा प्रकार बघितला. तेव्हा त्यांना संशय आला की इथे काहीतरी असावं आणि ते मंदिराची खुदाई केली. तेव्हा हे शिवलिंग तिथे सापडलं आणि नंतर मग सगळ्या 4 गावच्या ट्रस्टीने विचार केला आणि तिथे मंदिर बनवलं. आणि ते जे संगमेश्वर 3 नद्यांचा संगम, इथे काळू शाही मिळालेली आहे, तशीच हरिश्चंद्रगडावरून आलेली ती काळू, तिला शाही, आणि इथून भीमाशंकरून आलेली डोईफोडी असा त्रिवेणी संगम आहे. मग तिथपासून हा संगम प्रख्यात झाला आणि शिवमंदिर संगमेश्वर म्हणून प्रसिद्ध झालं. या मंदिराच्या बाजूला 100 वर्षापूर्वीचा पिंपळाचा वटवृक्ष आहे. याच वटवृक्षाखाली पूर्वी गुरांची गोठण बसत असे. त्याच गोठणीत कपिला गाय असायची. मंदिराच्या बाजूला दीपमाळ आहे. नदीच्या पुरात ही दीपमाळ बुडाली तरच मंदिरात पाणी घुसते आणि मंदिरासमोरील पुलावरून पाणी जाते. परंतु अशी घटना 100 वर्षात केवळ 2दाच घडली असल्याचे सांगितले जाते. त्रिवेणी संगम असल्याने नाशिकऐवजी संगमेश्वर येथेच भाविक स्नानासाठी येत असतात. मकर संक्रांती, ऋषी, श्रावण महिना या काळात येथे स्नान आणि अस्थि विसर्जनासाठी गर्दी होत असते. मंदिर उभे असलेली जागा ही 100 वर्षापूर्वी देवस्थानच्या नावे झाली आहे. ब्रिटिश काळात मंदिराचे बांधकाम झाले आहे. भाविकांचा वाढता ओघ आणि महाशिवरात्रीच्या जत्रेतील तसेच श्रावण महिन्यातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी 1968 साली ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे. हे देऊळ फार प्राचीन काळचं आहे. या देवळाची ट्रस्टी 1968 साली चॅरिटेबल ट्रस्ट तयार झाली
या ट्रस्टीमध्ये 7 सदस्य आहेत. त्याचप्रमाणे इथे महाशिवरात्रीनिमित्त भरपूर भाविक जमा होत असतात. तसेच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी अभिषेक करता भरपूर ठाणे जिल्ह्यातून बाहेरून पण लोक येत असतात इथे. तर त्याची देखभाल करण्याकरता आम्ही 6 ट्रस्टी इथेशी हजर असतो. त्याचप्रमाणे एक दिवाबत्तीसाठी एक पुजारीशी दसकिऱ्याचा प्रोग्राम असतो. या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातून लोक येत असतात. त्रिवेणी संगमावरील या मंदिरात आल्यानंतर सर्व दुःख चिंता दूर होऊन मनाला शांती मिळते. गाव शहराच्या गोंगाटापासून शांती देणारे ठिकाण असल्याने शहापूर मुरबाड तालुक्यातील भाविक वेळ मिळेल तेव्हा येथे येऊन निवांत वेळ घालत असतात. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील भाविक तसेच पर्यटकही येथे स्नान आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. भिवंडी से 40-50 जनों का हमारा एक ग्रुप है, राधे राधे परिवार. हमने यहाँ पे त्रिवेणी संगम के बारे में सुना था. ये सारे गांव के पास में है. यहाँ पे बहुत ही बढ़िया जगह है. यहाँ पे 3 नदियों का संगम है और एक बहुत ही पुराना शिव मंदिर है यहाँ पर. यहाँ का वातावरण बहुत ही शुद्ध है, यहाँ की हवा बहुत ही शुद्ध है और यहाँ पे हरियाली. यहाँ पे सब लोगों को हमको बहुत मज़ा आया. हमने यहाँ पे सुबह 9 साढ़े 9 बजे हम लोग आए थे. तभी से हमने यहाँ पे बहुत आनंद लिया हर चीज़ का. हमने यहाँ पे बहुत तरह के खेल भी खेले, स्नान भी किया और यहाँ के जो भी अधिकारी है जिन्होंने यहाँ का लगा यहाँ पर आकर, और हम उन सब के बहुत बहुत आभारी हैं जिन्होंने हमको यहाँ पे ये सब सुविधा दी. ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड तालुक्याला जोडणाऱ्या त्रिवेणी संगमावरील हे संगमेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. ही काळू नदी म्हणजे मुरबाड आणि शहापूर तालुक्याची सीमारेषा आहे. काळू नदी आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेली डोईफुडी नदी, या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे शिवमंदिर उभं आहे. आपण बरोबर शिवमंदिराच्या समोर उभे आहोत. काळू नदीमध्ये लोक सांगतात की काळू नदीमध्ये आणखी एक नदी लुप्त झालेली आहे. म्हणजे अशा 3 नद्यांचा संगम या ठिकाणी आहे आणि या त्रिवेणी संगमावर हे मंदिर उभं आहे. या मंदिराविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की एक कपिला नावाची गाय होती ब्राह्मणपाड्यातील, आणि ती गाय नुकतीच व्याली होती. व्याल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या गायीने स्वतःच्या पिलाला दूध पाजायला पाहिजे, वासराला दूध पाजायला पाहिजे, परंतु ते वासराला दूध न पाजता या ठिकाणी येऊन आपला पाना सोडत होती. असं 1दा 2दा 3दा त्या गायीने केलं. नेमकं हे सगळं गावकऱ्यांनी बघितलं की गाय या ठिकाणी जाऊन पाना का सोडते, म्हणून मग त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं. तर त्या खोदकामामध्ये एक शिवलिंग या ठिकाणी सापडलं आणि त्या शिवलिंगावर 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर उभं आहे. आता आपण समोर बघतोय की या संगमावर हा एक पूल आहे आणि हा पूल म्हणजे शहापूर आणि मुरबाड या दोन्ही तालुक्यांना जोडणारा सेतू आहे. शहापूरहून मुरबाडकडे जाताना किंवा मुरबाडहून शहापूरकडे जाताना प्रवासी या ठिकाणी या मंदिराचं दर्शन घेत असतात. हे मंदिर 100 वर्षापूर्वीचं आहे आणि या मंदिरामध्ये दर सोमवारी अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्त या ठिकाणी अभिषेक घालण्यासाठी येत असतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते. आणि दुसरं म्हणजे असं की ठाणे जिल्ह्यातील या सुप्रसिद्ध मंदिरासमोर हे त्रिवेणी संगम असल्यामुळं दशक्रिया विधी करण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्त येत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोक या तीर्थक्षेत्राला येत असतात आणि लवकरच हे मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं गेलेलं आहे आणि त्याला निधी पुरवून याला विकसित केलं जाणार आहे असं येथील ट्रस्टी सांगत आहेत. या ठिकाणी एक ट्रस्टी आहे, तीसुद्धा या मंदिराची देखभाल करत आहे. आणि श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दर सोमवारी पहिला अभिषेक घालता यावा म्हणून भाविक मध्यरात्रीनंतर रांगेला उभे राहतात आणि पहिला अभिषेक घालण्यासाठी धडपडत असतात. आणि अशा प्रकारचं हे सुप्रसिद्ध संगमेश्वरचं मंदिर या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. दिलीप गुडे, संवाद मराठी, मुरबाड. श्रावणी सोमवार या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.